नमस्ते माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका अँड वेलकम टू अवर चॅनल उबंतू. आज आपण सुरुवात करतो नवीन टॉपिकला. टॉपिक आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 त्यामधला सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन हा अगदी सिम्पल टॉपिक आहे. सिम्पल आहे ॲज वेल ॲज रिअल लाईफशी रिलेव्हंट आहे. रिअल लाईफशी रिलेव्हंट म्हणजे काय की रिअल लाईफमध्ये याचे बरेचसे ॲप्लिकेशन आपण बघू शकतो. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन हे फक्त मॅथमॅटिक्स पुरताच लिमिटेड नाही, तर सायन्स, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी त्यामध्ये सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन बऱ्याचदा यूज केलं जातं. आता हे कसं यूज होतं किंवा त्याचे रिअल लाईफ ॲप्लिकेशन काय ते आपण चॅप्टरच्या थेरीमध्ये काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. आणि एक टॉपिक आहे ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्यामध्ये याचे ॲप्लिकेशन काय ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. एक दोन एक्झाम्पल द्यायचे झाले की क्वाड्रॅटिक इक्वेशनचा यूज कसा होतो रिअल लाईफमध्ये किंवा त्याचे ॲप्लिकेशन काय आहे. तर सपोज तुमच्याकडे एक जमिनीचा तुकडा आहे, एक रेक्टँग्युलर प्लॉट आहे असं आपण कन्सिडर करू. अशी काही असा एक प्लॉट आहे किंवा जमिनीचा तुकडा आहे, ठीक आहे. याचा एरिया सपोज तुम्हाला दिला आहे 500 मीटर स्क्वेअर. 500 मीटर स्क्वेअर हा एरिया दिलेला आहे. आणि तुम्हाला असं सांगितलं की याची लेंथ आणि ही ब्रेड याच्यामध्ये एक रिलेशन तुम्हाला दिलेलं आहे. सपोज लेंथ इज एल आणि ब्रेड इज बी. आणि यामध्ये तुम्हाला असं सांगितलं की लेंथ जी आहे ती ब्रेडपेक्षा 20 मीटरनी जास्त आहे. एक रिलेशन दिलेलं आहे. तर युजिंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण ही एलची व्हॅल्यू ही बीची व्हॅल्यू फाइंड करू शकतो, ठीक आहे. तर हे झालं एक ॲप्लिकेशन. अनदर ॲप्लिकेशन आपण सायन्समध्ये एक प्रोजेक्टाईल मोशन म्हणून एक टॉपिक आहे. प्रोजेक्टाईल मोशन. प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय? सपोज एक बॉल तुम्ही घेतला आणि तो बॉल हवेमध्ये थ्रो केला, ठीक आहे. बॉल हवेमध्ये थ्रो केला त्यावेळेस बॉल असा काही पाथ फॉलो करणार आहे. बॉल ज्यावेळेस आपण हवेमध्ये थ्रो करतो बॉल असा काही पाथ फॉलो करतो, तर याला प्रोजेक्टाईल मोशन बोलतात. प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय ते तुम्हाला पुढे जाऊन तुम्ही शिकणार आहात. तर ही जी प्रोजेक्टाईल मोशन असते किंवा बॉलने जो पाथ फॉलो केलेला असतो तो डिस्क्राईब करण्यासाठी आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा यूज करू शकतो, ठीक आहे. दिस मोशन कॅन बी डिस्क्राईब्ड युजिंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि एकदा तुम्हाला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन माहीत झालं तर त्याचा यूज करून तुम्ही ह्या बॉलनी सपोज बॉल इथून थ्रो केलेला आहे, बॉल असा पाथ फॉलो करतोय, तर बॉलनी मॅक्झिमम हाईट किती रीच केली, मॅक्झिमम हाईट किती रीच केली किंवा बॉलने किती डिस्टन्स कव्हर केलं, या सगळ्या व्हॅल्यूज किंवा ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनचा यूज करून फाइंड करू शकता. तर अशा पद्धतीने बरेचसे ॲप्लिकेशन्स आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय याकडे मूव्ह होण्याआधी आपल्याला काही प्रिव्हियस क्लासमध्ये शिकलेले काही टर्म्स रिवाईज करायचे आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन हे आपण डिराईव्ह करतो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलवरून. पॉलिनॉमियल आठवतं आपण प्रिव्हियस क्लासमध्ये क्लास 9मध्ये पॉलिनॉमियलचा अभ्यास केलेला. त्यामध्ये आपण बघितलं लिनियर पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. तर ज्यावेळेस आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलला 0 सोबत इक्वेट करतो, वेन वी इक्वेट quadratic polynomial to 0 then this is called as quadratic equation. याला काय बोलता? क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर सगळ्यात आधी आपण पॉलिनॉमियल काय असतं, इक्वेशन काय असतं, व्हेरिएबल काय असतं, त्यानंतर त्याची पॉवर काय असते किंवा त्याची डिग्री काय असते, या सगळ्या टर्म्स एकदा रिवाईज करूया. सगळ्यात आधी व्हॉट इज पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल म्हणजे काय क्लास 9मध्ये आपण बघितलं. पॉलिनॉमियल म्हणजे एनी मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, एखादं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन विच कंटेन्स व्हेरिएबल, नंबर, कोइफिशियंट, देन डिफरंट ऑपरेशन्स लाईक ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन. तर असं जे एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असतं त्याला आपण बोलतो पॉलिनॉमियल. फॉर एक्झाम्पल सपोज मी एक एक्सप्रेशन लिहिलं 5x + 52. हे एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन लिहिलं. आता या मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये दिस इज मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन याच्यामध्ये नंबर आहे विच कंटेन्स नंबर, विच कंटेन्स व्हेरिएबल अँड डिफरंट मॅथमॅटिकल ऑपरेशन लाईक ॲडिशन, मल्टिप्लिकेशन. असं जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असतं. प्लस अजून एक कंडिशन असते की जो व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल इथे आहे एक्स, त्या व्हेरिएबलची पॉवर प्लस पॉवर ऑफ व्हेरिएबल शुड बी होल नंबर. आणि व्हेरिएबलची पॉवर जर होल नंबर असेल तर हे जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असतं याला आपण बोलतो पॉलिनॉमियल. याला आपण काय बोलतो? पॉलिनॉमियल. आठवते? पॉली म्हणजे मेनी, नॉमियल म्हणजे काय टर्म्स. तर नंबर ऑफ टर्म्स किंवा मेनी टर्म्स ज्या एक्सप्रेशनमध्ये असतात त्याला आपण बोलतो पॉलिनॉमियल. आता या पॉलिनॉमियल हे जे आपण लिहिलेलं आहे यामध्ये हे माहिती आहे तुम्हाला एक्स जो आपण जे लेटर दाखवतो, एक्स झाला, वाय झाला, एम झाला, हे जे लेटर्स असतात याला आपण बोलतो व्हेरिएबल. याला आपण काय बोलतो? व्हेरिएबल. का व्हेरिएबल? बिकॉज त्याची व्हॅल्यू फिक्स नाही, त्याची व्हॅल्यू व्हेरी होते. दॅट व्हॅल्यू इज नॉट फिक्स, दॅट इज कॉल्ड एज व्हेरिएबल. त्यानंतर इथे हा जो नंबर मी लिहिलेला आहे 52 हा एक स्थिर नंबर आहे, कॉन्स्टंट नंबर आहे, म्हणून या 52ला आपण बोलतो कॉन्स्टंट. दिस इज कॉल्ड एज कॉन्स्टंट. ओके. त्यानंतर
हा जो व्हेरिएबल आहे याच्यासोबत हा जो नंबर आहे मल्टिप्लाइंग एक्स सोबत एक नंबर मल्टिप्लाय करतो 5, या 5ला आपण बोलतो कोइफिशियंट. याला आपण काय बोलतो? कोइफिशियंट. आठवते? कॉन्स्टंट, व्हेरिएबल, कोइफिशियंट. त्यानंतर 5x 52, 5x आणि 52 हे ॲडिशन या साईनने जॉईन केलेलं आहे किंवा एकत्र केलेलं आहे. तर हे 5x 52 यांना इंडिव्हिज्युअली बोलतात टर्म. याला काय बोलतात? टर्म. म्हणजे 5x ही एक टर्म आहे, 52 ही एक टर्म आहे. आठवते? तर हे जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे यामध्ये अजून एक गोष्ट, व्हेरिएबल कोणता आहे? एक्स. एक्स हा व्हेरिएबल आहे. एक्सची पॉवर किती आहे? पॉवर म्हणजे काय? पॉवर म्हणजे या व्हेरिएबलच्या डोक्यावरती कोणता नंबर लिहिलेला असतो. सपोज एक्स मी लिहिला, एक्सची पॉवर किती आहे? एक्स म्हणजे काय? एक्स पॉवर 1. एक्सच्या वरती आपण 1 लिहू शकतो, तर याची पॉवर आहे 1. एक्स स्क्वेअर लिहिला, याची पॉवर किती आहे? 2. एक्स पॉवर 10, एक्स 10 लिहिला, इथे जर मी 10 लिहिला तर याची पॉवर किती असणार आहे? 10. तर ही जी पॉवर असते, व्हेरिएबलची जी पॉवर असते, ती व्हेरिएबलची पॉवर नेहमी पाहिजे होल नंबर. ज्या केसमध्ये व्हेरिएबलची पॉवर होल नंबर असेल तर हे जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असतं त्याला आपण बोलतो पॉलिनॉमियल. ठीक आहे, समजते इथपर्यंत? आठवतं? होल नंबर म्हणजे काय माहिती ना? होल नंबर म्हणजे 0, 1, 2, 3, 4 असे जे नंबर्स असतात, 0पासून सुरू होणारे, याला आपण बोलतो होल नंबर. असं जे एक्सप्रेशन असतं याला आपण बोलतो पॉलिनॉमियल. ओके, पॉलिनॉमियलमध्ये आपण काही टाईप्स बघितले. त्यामध्ये सपोज आता हे जे मी एक्सप्रेशन इथे ही जी पॉलिनॉमियल लिहिलेली आहे 5x + 52, यामध्ये व्हेरिएबलची पॉवर आहे 1. व्हेरिएबलची मॅक्झिमम पॉवर किती आहे? 1. तर याला आपण बोलतो लिनियर पॉलिनॉमियल. दिस इज लिनियर पॉलिनॉमियल. सपोज हेच एक्सप्रेशन मी असं लिहिलं 5x² + 52x + 5. यामध्ये व्हेरिएबल कोणता आहे? एक्स. व्हेरिएबलची पॉवर काय आहे? 2 आहे, 1 आहे. मॅक्झिमम पॉवर किती आहे व्हेरिएबलची? 2. मॅक्झिमम पॉवर 2 आहे, त्यामुळे याला आपण बोलणार क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. किंवा यामध्ये आपण अजून एक टर्म बघितलेली, दिलेल्या पॉलिनॉमियलची जी हायेस्ट पॉवर असते, दिलेल्या पॉलिनॉमियलची हायेस्ट जी पॉवर असते तिला आपण बोलतो डिग्री. त्याला आपण काय बोलतो? डिग्री. त्यामुळे यासाठी ह्या पॉलिनॉमियलसाठी डिग्री किती असणार आहे? डिग्री असणार आहे 2. आठवते? बघा आपण रिवाईज करता करता एक एक टर्मसुद्धा आठवतं. डिग्री म्हणजे काय, त्यानंतर कोइफिशियंट काय असतो, कॉन्स्टंट, टर्म, व्हेरिएबल, या सगळ्या गोष्टी आपण रिवाईज करतो. तर ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 2 असेल त्याला आपण बोलतो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता आपण याचा अभ्यास काय करतो? आपल्याला ते इक्वेशन बघायचं होतं. तर ज्यावेळेस क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलला आपण 0 सोबत इक्वेट करतो त्यावेळेस त्याला आपण बोलतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, म्हणजे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल 52x + 5 ही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. याला ज्यावेळेस मी 0 सोबत इक्वेट करेल तर हे बनेल क्वाड्रॅटिक इक्वेशन. यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं त्याची आयडिया तुम्हाला आली असेल. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन नेमकं आपण कसं डिस्क्राईब करू शकतो आणि त्याचा स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म काय ते आपण बघणार आहोत. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, इक्वल टूचं साईन येणार आहे, मॅक्झिमम पॉवर व्हेरिएबलची असणार आहे 2, असं आपण लक्षात ठेवू शकतो. त्यामुळे क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. क्वाड्रॅटिक इक्वेशन Q.E. असं लिहिते मी. सो क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये आपण असं लिहू शकतो ax² + bx + c = 0. तर हे झालं स्टँडर्ड फॉर्म और जनरल फॉर्म. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं स्टँडर्ड और जनरल फॉर्म असं असतं, ax² + bx + c = 0. आता यामध्ये बघितलं जर तुम्ही, यामध्ये तुमच्या लक्षात येईल एक व्हेरिएबल आहे 1, व्हेरिएबल आहे x. जनरल फॉर्ममध्ये एक व्हेरिएबल आहे x. त्यानंतर मॅक्झिमम पॉवर किंवा आपण याला बोलू शकतो इंडेक्स. मॅक्झिमम पॉवर ऑफ दिस व्हेरिएबल किती आहे? मॅक्झिमम पॉवर किती आहे? x पॉवर 2. आता हेच इक्वेशन आपण असं लिहू शकतो ax² + bx पॉवर 1 + c × x पॉवर 0 = 0. राईट? x पॉवर 0 म्हणजे काय? 1. c ला आपण असं लिहू शकतो c × 1. तो 1 मी फक्त x पॉवर 0 ने रिप्लेस करा, जस्ट युनिफॉर्मिटी आणण्यासाठी. इथे x² आहे, इथे x पॉवर 1 आहे, इथे x पॉवर 0. तर एक्सची मॅक्झिमम पॉवर किती आहे किंवा एक्सचा इंडेक्स किती आहे? मॅक्झिमम पॉवर ऑफ एक्स और इंडेक्स इज 2. मॅक्झिमम पॉवर किती पाहिजे? 2. ओके, त्यानंतर रिमेनिंग जे इंडायसेस आहे, रिमेनिंग इंडायसेस म्हणजे काय? 1, 0. हे रिमेनिंग इंडायसेस काय? दीज आर होल नंबर्स. त्यामुळे क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपण कसं डिस्क्राईब करू शकतो? व्हॉट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन? एक सिंपल वर्डमध्ये आपण असं लिहू शकतो, व्हेन क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल is equated to 0, then it becomes
क्वाड्रॅटिक इक्वेशन. पॉलिनॉमियलला 0शी इक्वेट केलं म्हणजे इक्वल टूचं साईन आलं, राईट हँड साईड मिळाला, लेफ्ट हँड साईड मिळाला, तर त्याला आपण बोलतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. किंवा याला अजून आपण असं डिस्क्राईब करू शकतो, an equation which contains one variable, which contains one variable, एक व्हेरिएबल आहे x, हा एकमेव व्हेरिएबल आहे. ABC हे नंबर्स आहेत, ते काय ते आपण बघणार आहोत. पण व्हेरिएबलचा जर विचार केला तर एकच व्हेरिएबल आहे. अँड इक्वेशन विच कंटेन्स वन व्हेरिएबल विथ ऑल इंडायसेस होल नंबर्स. एक्स आहे, एक्सचे इंडेक्स आणि इंडायसेस प्लुरल आहे, इंडेक्स सिंग्युलर आहे. तर इंडायसेस इथे काय काय आहे, 2 आहे, 1 आहे, 0 आहे. हे सगळे जे इंडायसेस आहे, हे सगळे इंडायसेस काय, तिचा होल नंबर आहे, बरोबर. सो इंडायसेस वन व्हेरिएबल विथ ऑल इंडायसेस ॲज होल नंबर अँड मॅक्झिमम इंडेक्स किती आहे, 2. मॅक्झिमम इंडेक्स ॲज 2 इज कॉल्ड ॲज क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याला अशा इक्वेशनला आपण बोलतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यामुळे क्वाड्रॅटिक इक्वेशन आयडेंटिफाय करण्यासाठी काय काय गोष्टी आपल्याला चेक करायच्या असतात की त्या इक्वेशनमध्ये फक्त एक व्हेरिएबल पाहिजे. एक्स असेल किंवा वाय असेल किंवा एम असेल, एन असेल, पी असेल, क्यू असेल, एकच व्हेरिएबल पाहिजे. सेकंड थिंग, मॅक्झिमम पॉवर जी ती मॅक्झिमम पॉवर 2 गेली पाहिजे. एक्सची इथे मॅक्झिमम पॉवर पाहिजे 2. जर इथे एक्स क्यूब असतं, तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नसतं राहिलं, बिकॉज हायेस्ट पॉवर किती झाली 3. तर मग त्यावेळेस ते झालं असतं क्युबिक इक्वेशन. आपण क्वाड्रॅटिकचा विचार करतो त्यामुळे हायेस्ट पॉवर किती पाहिजे 2. आणि जे बाकीचे इंडायसेस आहे त्याची पॉवर तो जो नंबर असणार किंवा ती जी पॉवर असणार आहे ती पॉवर असणार आहे होल नंबर. एवढ्या 3 कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. त्यामुळे जर मी आता असं इक्वेशन लिहिलं, सपोज 12x + 12 इज इक्वल टू 0. 12x + 12 इज इक्वल टू 0. इज दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन तर आहे, बट इथे हे क्वाड्रॅटिक नाही, कारण एक्सची मॅक्झिमम पॉवर किती आहे 1. सो दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन, दिस इज लिनियर इक्वेशन. जर मी असं लिहिलं x⁴ + 12x + 12 इज इक्वल टू 0, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही, कारण एक्सची मॅक्झिमम पॉवर किती आहे 4. दिस इज ऑल्सो नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी हायेस्ट पॉवर नेहमी पाहिजे 2. जर मी असं लिहिलं 14x² इज इक्वल टू -29, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, कारण व्हेरिएबल आहे, एकच व्हेरिएबल आहे एक्सची हायेस्ट पॉवर आहे 2. आणि त्यानंतर इथे -29 आहे, म्हणजे हे -29 एक्स पॉवर 0 आहे. तर रिमेनिंग इंडायसेस सुद्धा होल नंबर आहे. त्यामुळे दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता तुम्हाला असं वाटेल की आत्तापर्यंत आपण जेवढं बघितलं त्यामध्ये राईट हँड साईडला 0 होतं. इथे आपण टर्म्स ॲडजस्ट करू शकतो. 14x² + 29 इज इक्वल टू 0. -29 ह्या साईडला शिफ्ट केला तर आपल्याला इक्वेशन असं मिळणार 14x² + 29 इज इक्वल टू 0. तर हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, हे 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. आता समजलं, बेसिक अंडरस्टँडिंग आली. आता यामध्ये सुद्धा हे जे आपण जनरलाइज फॉर्म लिहिलेला आहे ax² + bx + c इज इक्वल टू 0, यामध्ये ABC काय असतं, ABC दिस ऑल आर रिअल नंबर्स. हे सगळे काय असणार आहे, रिअल नंबर्स. प्लस ॲडिशनल एक कंडिशन नेहमी चेक करायची, a शुड नॉट बी इक्वल टू 0. b 0 असू शकतो, c 0 असू शकतो, बट a ची व्हॅल्यू कधी 0 नको. a ची व्हॅल्यू का 0 नको बघा. जनरलाइज फॉर्म जे आपण लिहिलेलं आहे x² + bx + c इज इक्वल टू 0, आपण इथे ABCच्या काही व्हॅल्यूज अजूम करूया. सपोज आपण a ची व्हॅल्यू घेतली 2, b ची व्हॅल्यू 3 आणि c ची व्हॅल्यू आपण घेतली 4. ओके, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण असं लिहू शकतो 2x² + 3x + 4 इज इक्वल टू 0. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन, कारण एक व्हेरिएबल आहे, मॅक्झिमम पॉवर 2 आहे, बाकीचे जे इंडायसेस आहे त्याची पॉवर आहे नेहमी होल नंबर मिळते आपल्याला इथे. त्यामुळे दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये a ची व्हॅल्यू 2 आहे, b ची 3 आहे, c ची व्हॅल्यू 4 आहे. यामध्ये जर सपोज मी a ची व्हॅल्यू 0 केली, इफ a इज 0, आता आपण काय चेक करतोय, वाय a शुड नॉट बी 0, a 0 का नको ते आपण चेक करतो. सपोज a ची व्हॅल्यू 0 असेल तर हे इक्वेशन आपण कसं लिहिणार, 0x² + 3x + 4 इज इक्वल टू 0. 0x² म्हणजे काय, 0 + 3x + 4, 3x + 4 इज इक्वल टू 0. तर हे इक्वेशन आपण असं लिहिणार. आता इज दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन, नो, दिस इज लिनियर इक्वेशन, कारण एक्सची मॅक्झिमम पॉवर किती आहे 1. लिनियर इक्वेशन आहे. त्यामुळे ज्या वेळेस a इज इक्वल टू 0 असणार आहे त्यावेळेस ते क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्झिस्ट करणार नाही, कारण काय होणार आहे, ही टर्म 0 होऊन जाणार. त्यामुळे ते इक्वेशन लिनियर इक्वेशन आपल्याला मिळणार आहे.
त्यामुळे जर आपल्याला एखादं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे असं चेक करायचं असेल तर त्यावेळेस नेहमी चेक करा एची व्हॅल्यू 0 कधीच नको. ए शुड नॉट बी इक्वल टू 0. ठीक आहे. ए निगेटिव्ह असेल, ए पॉझिटिव्ह असेल, बट एची व्हॅल्यू कधी 0 नको आहे. त्यामुळे मस्ट कंडिशन काय असते, ए बी सी दिस 3 शुड बी रिअल नंबर प्लस ए शुड नॉट बी इक्वल टू 0. तर हे होतं सगळं ऑल अबाउट क्वाड्रॅटिक इक्वेशन. समजलं क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? परत एकदा रिवाईज करूया. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हणजे इक्वल टूचं साईन असणार आहे, लेफ्ट हँड साईड असणार आहे, राईट हँड साईड असणार आहे. त्यानंतर आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल बघितलेला. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलला ज्यावेळेस आपण 0शी इक्वेट करू त्यावेळेस त्याला आपण बोलतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. किंवा अनदर वेमध्ये आपण डिस्क्राईब करू शकतो एखादं इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0, याला आपण बोलतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे आहे स्टँडर्ड ऑर जनरलाइज फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर ह्या इक्वेशनमध्ये आपण क्वाड्रॅटिक का बोलतो, कारण यामध्ये एक व्हेरिएबल आहे, देअर इज ओनली वन व्हेरिएबल विच इज एक्स. त्यानंतर एक्सच्या जर आपण पॉवर कन्सिडर केला, प्रत्येक ठिकाणी एक्सची इंडेक्स बघितली, इथे एक्स पॉवर 2 आहे, एक्स पॉवर 1 आहे, एक्स पॉवर 0 आहे. तर सगळ्या ठिकाणच्या इंडायसेस जे आहे दिस ऑल इंडायसेस आर होल नंबर्स. ओके. आणि मॅक्झिमम इंडेक्स जर आपण बघितली, मॅक्झिमम इंडेक्स किती आहे 2. या कंडिशन सॅटिस्फाय होत आहे म्हणून याला आपण बोलतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. किंवा अनदर वेमध्ये आपण असं मेन्शन करू शकतो ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. हे इक्वेशन क्वाड्रॅटिक असण्यासाठी काय काय कंडिशन पाहिजे ॲडिशनली, ए बी सी दिस ऑल 3 शुड बी रिअल नंबर्स. हे तिन्ही काय पाहिजे, रिअल नंबर पाहिजे. आणि एची व्हॅल्यू कधी 0 नको, ए शुड नॉट बी इक्वल टू 0 बिकॉज इफ ए इज 0 देन दिस विल नॉट बी क्वाड्रॅटिक इक्वेशन, दिस विल बी लिनियर इक्वेशन. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. तर आता जर सपोज मी असं इक्वेशन लिहिलं 5x स्क्वेअर प्लस 2x प्लस 4 इज इक्वल टू 0, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? येस, दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. ए इज 5, बी इज 2 अँड सी इज इक्वल टू 4, ए इज नॉट इक्वल टू 0. एक व्हेरिएबल आहे एक्स, एक्सची मॅक्झिमम पॉवर आहे 2, दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. जर मी असं लिहिलं -5x स्क्वेअर इज इक्वल टू -10, इज दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन? येस, हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. कारण याला आपण असं लिहिणार -5x स्क्वेअर प्लस 10 इज इक्वल टू 0. यामध्ये जर तुम्ही बघितलं एची व्हॅल्यू आहे -5, ए इज इक्वल टू -5. एची व्हॅल्यू निगेटिव्ह असू शकते और पॉझिटिव्ह असू शकते. त्यानंतर बीची व्हॅल्यू काय असणार आहे? इथे जर तुम्ही स्टँडर्ड फॉर्मसोबत कम्पेअर केला, स्टँडर्ड फॉर्म काय, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. इथे एक्सची टर्म मिसिंग आहे, त्यामुळे याला आपण असं लिहू शकतो -5x स्क्वेअर प्लस 0x प्लस 10 इज इक्वल टू 0. ठीक आहे, एक्सची टर्म मिसिंग आहे म्हणून मी फक्त काय केलं, ती 0xनी रिप्लेस केली. 0 × x 0च असणार आहे. फायनली लेफ्ट हँड साईड तर तशीच राहणार आहे, फक्त आपण ह्या फॉर्मशी कम्पेअर करण्यासाठी त्याला आपण ह्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. सो एची व्हॅल्यू -5, बीची व्हॅल्यू किती असणार आहे? बीची व्हॅल्यू इथे असणार आहे 0 आणि सीची व्हॅल्यू असणार आहे 10. समजलं? एबीसीच्या व्हॅल्यू, बीची व्हॅल्यू 10 नाही आहे, दिस इज व्हॅल्यू ऑफ सी, कॉन्स्टंट नंबर. सी सोबत सीचा कोइफिशियंट जो आहे तो 1 आहे, इथे 10चा कोइफिशियंट 1 आहे, त्यामुळे ही झाली सीची व्हॅल्यू, बीची व्हॅल्यू असणार आहे 0. ओके, समजलं? त्यानंतर सपोज मी असं इक्वेशन लिहिलं -10y स्क्वेअर प्लस 5y इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? येस, दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. व्हेरिएबल फक्त इथे y आहे. तर यामध्ये एची व्हॅल्यू असणार आहे 10, बीची व्हॅल्यू काय असणार आहे? ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स, बीची व्हॅल्यू असणार आहे 5 प्लस सी इज इक्वल टू 0. सीची टर्म नाही आहे म्हणजे सीची व्हॅल्यू किती असणार आहे? 0. ठीक आहे, समजते? जर मी असं इक्वेशन लिहिलं m स्क्वेअर प्लस 5m इज इक्वल टू -20, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे, आणि याला आपण असं लिहू शकतो +20 इज इक्वल टू 0. व्हेरिएबल एक्स ऐवजी इथे फक्त y आहे, मॅक्झिमम पॉवर आहे 2, एकच व्हेरिएबल आहे. एची व्हॅल्यू आहे 1, बीची व्हॅल्यू 5 आणि सीची व्हॅल्यू आहे 20. ठीक आहे, समजलं? एबीसीची व्हॅल्यू आपण कसा चेक करतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कसं फ्रेम करतो किंवा त्याचा रिअल लाईफ ॲप्लिकेशन कसं आहे त्याचं एक आपण सिंपल एक्झाम्पल घेऊया. टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. तर एक रेक्टँग्युलर प्लॉट मेन्शन केलेला आहे. एरिया ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट इज गिवन. देर इज वन रेक्टँग्युलर प्लॉट, रेक्टँगल शेपचा प्लॉट आहे. याचा एरिया दिलेला आहे, दॅट एरिया इज 200 मीटर स्क्वेअर. ठीक आहे, आणि लेंथ आणि ब्रेड्थ याच्यामधलं एक रिलेशन इथे दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की लेंथ इज 10 मीटर मोर दॅन ब्रेड्थ. लेंथ इज 10 मीटर मोर दॅन ब्रेड्थ, म्हणजे ब्रेडची ही जी ब्रेड्थ असणार त्यापेक्षा लेंथची व्हॅल्यू नेहमी 10 मीटरने जास्त आहे. त्यामुळे लेंथला आपण असं लिहू शकतो 10 मीटर मोर दॅन ब्रेड्थ. बरोबर? एल इज इक्वल टू 10 + b आपण लिहू शकतो. तर आपल्याला फाइंड करायचं आहे
एल आणि बीची व्हॅल्यू. मग यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनचा कसा यूज होणार ते आपल्याला बघायचं आहे. क्वेश्चन समजला. एक रेक्टँगल प्लॉट आहे, त्या प्लॉटचा आपल्याला एरिया माहिती आहे आणि लेंथ आणि ब्रेडमधलं रिलेशन माहिती आहे की लेंथ जी असणार आहे ती ब्रेडपेक्षा 10 मीटरने मोठी आहे. मग आपल्याला एल आणि बीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार, याच्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला कसं मिळतं. तर फर्स्ट ऑफ ऑल रेक्टँगल प्लॉट आहे, रेक्टँगलचा एरिया काय असतो एल इंटू बी, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे एरिया ऑफ रेक्टँगल. आता आपल्याला काही हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं नाही आहे, आपल्याला फक्त इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं इंट्रोड्यूस होणार किंवा कसं यूज होणार ते आपल्याला बघायचं आहे. एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड, इथे आपण लिहिणार एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड. ठीक आहे. आता यामध्ये एरिया दिलेला आहे 200, लेंथ आहे, लेंथला आपण काय करूया कन्सिडर लेंथ ॲज एक्स मीटर, किंवा आपण एक काम करूया आपल्याला ब्रेडच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं आहे त्यामुळे आपण ब्रेडला कन्सिडर करून कन्सिडर ब्रेड ॲज एक्स मीटर. ठीक आहे. त्यामुळे लेंथ किती असणार आहे, लेंथ इज इक्वल टू 10 प्लस ब्रेड 10 प्लस एक्स, ही लेंथची व्हॅल्यू आली. ठीक आहे. त्यामुळे लेंथ इथे आहे एक्स प्लस 10 और 10 प्लस एक्स, यालाच आपण एक्स प्लस 10 लिहू शकतो. सो एक्स प्लस 10 मल्टिप्लाइड बाय बी आहे एक्स. त्यामुळे याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर एक्स इंटू एक्स प्लस 10, आपण ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करूया किंवा याला असं लिहू एक्स इंटू एक्स प्लस 10. ज्यावेळेस एक्स आपण एक्स ब्रॅकेटमध्ये घेऊ त्यावेळेस मल्टिप्लिकेशन कसं होणार आहे एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर एक्स इंटू 10 प्लस 10x इज इक्वल टू 200. या टर्म्स आपण ज्यावेळेस रिअरेंज करू आपण 200 या साईडला शिफ्ट करू राईट साईडला. सो एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 200 इज इक्वल टू 0. यालाच आपण रिअरेंज करू एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 200 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन जे आपल्याला मिळालं इक्वल टूचं साईन आहे, इक्वेशन आहे. हे इक्वेशन जर तुम्ही चेक केलं तर इथे लक्षात येईल एक व्हेरिएबल आहे, एक्स हा व्हेरिएबल आहे. एक्सची मॅक्झिमम पॉवर किती जाते किंवा मॅक्झिमम इंडेक्स किती आहे 2. त्यानंतर रिमेनिंग एक्सच्या पॉवर इथे आहे 1, एक्सची पॉवर आहे 0, म्हणजे सगळे ज्या पॉवर्स आहे किंवा सगळे जे इंडेक्स आहे ते होल नंबर आहे. सो दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे काय झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता ज्यावेळेस आपण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करू, क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं ते आपल्याला अजून बघायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू मिळाली म्हणजे आपल्याला बीची व्हॅल्यू मिळाली. यावरून आपण एल सुद्धा फाइंड करू शकतो. सो थोडक्यात काय हे इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला लेंथ आणि ब्रेडची व्हॅल्यू इथे मिळणार आहे. ओके. आता ह्या इक्वेशनसाठी एची व्हॅल्यू काय असणार आहे, एची व्हॅल्यू असेल 1, बीची व्हॅल्यू असणार आहे 10 आणि सीची व्हॅल्यू असणार आहे मायनस 200. प्रत्येक वेळेस आपण ज्यावेळेस या व्हॅल्यू मेन्शन करतो त्यावेळेस आपल्याला साईन कधीच मिस करायचं नाही. इथे सीची व्हॅल्यू 200 नाही, सीची व्हॅल्यू आहे मायनस 200. समजलं इथपर्यंत समजलं. ठीक आहे. आता जे आपण थेरी बघितले त्यावर बेस्ड काही प्रॅक्टिस एक्झाम्पल्स, हे सगळे एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहे. फॉर प्रॅक्टिस पर्पज आपण हे सगळे सॉल्व्ह करतो. सो फर्स्ट क्वेश्चन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दिलेले आहे, तर आपल्याला जनरल फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं, त्यानंतर त्याच्या करस्पॉन्डिंग ABCची व्हॅल्यू लिहायची आहे. सो फर्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू 0. जनरल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. जनरल फॉर्म म्हणजे कोणता फॉर्म, ए एक्स स्क्वेअर प्लस BX प्लस C इज इक्वल टू 0. 3 टर्म्स पाहिजे इक्वल टू 0. या फॉर्ममध्ये आपण ज्यावेळेस एक्सप्रेस करू त्यावेळेस त्याला आपण बोलणार की आपण दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलेलं आहे. तर इथे जर बघितलं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर फर्स्ट टर्म आहे, सेकंड टर्म पाहिजे आपल्याला BX या फॉर्ममध्ये. इथे एक्सची टर्म कोणती नाही आहे तर त्याला आपण 0x म्हणून लिहू शकतो. मायनस 4 इज इक्वल टू 0. AX स्क्वेअर प्लस BX प्लस C इज इक्वल टू 0. ठीक आहे. एक्स पॉवर 2, एक्स पॉवर 1, एक्स पॉवर 0 अशा टर्म्स आपल्याला पाहिजे. यामध्ये एची व्हॅल्यू काय असणार आहे 1. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट असतो ए, बी म्हणजे असतो एक्सचा कोइफिशियंट आणि सी म्हणजे इथे जो नंबर असतो किंवा एक्स पॉवर 0चा जो कोइफिशियंट असतो तो असतो सी. मग याच्याशी कम्पेअर करून आपण लिहू शकतो एची व्हॅल्यू आहे इथे एक्स स्क्वेअर आहे म्हणजे 1x स्क्वेअर, बीची व्हॅल्यू असणार आहे 0 आणि सीची व्हॅल्यू असणार आहे मायनस 4. मायनस साईन विसरायचं नाही. ठीक आहे. सेकंड वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2y मायनस 7. वाय स्क्वेअर इक्वल टू 2y मायनस 7 आपण काय करू त्याला ह्या फॉर्ममध्ये आणू. त्यासाठी आपण ही जी टर्म आहे ही टर्म आपण कम्प्लिटली लेफ्ट साईडला शिफ्ट करूया. सो वाय स्क्वेअर मायनस 2y प्लस 7 इज इक्वल टू 0. ठीक आहे. 2y मायनस 7 या साईडला शिफ्ट केली मायनस 2y प्लस 7 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर प्लस BX प्लस C इज इक्वल टू 0. इथे फक्त व्हेरिएबल वेगळा आहे, एक्स ऐवजी इथे व्हेरिएबल आहे वाय. एच व्हॅल्यू असणार आहे वाय स्क्वेअरचं कोइफिशियंट दॅट इज 1, बीची व्हॅल्यू असणार आहे मायनस 2 आणि सीची व्हॅल्यू असणार आहे 7. सिम्पल आहे. त्यानंतर एक्स स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू 0. याला आपण असं लिहू शकतो एक्स स्क्वेअर प्लस 2x. कॉन्स्टंट टर्म काही नाही, थर्ड टर्म सीची व्हॅल्यू काही नाही त्यामुळे त्याला आपण लिहिणं 0 इज इक्वल टू 0.
एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. एची व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअरचं कोइफिशियंट 1, बीची व्हॅल्यू 2 आणि सीची व्हॅल्यू आहे 0. ठीक आहे, अशा पद्धतीने ए बी सीची व्हॅल्यू तुम्हाला आयडेंटिफाय करायची आहे. तर हा होता फर्स्ट क्वेश्चन. नाव सेकंड क्वेश्चन, डिसाईड वेदर फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला काय इक्वेशन दिलेलं आहे, हे इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. क्वाड्रॅटिक आहे की नाही ते चेक करायचं म्हणजे जे बेसिक क्रायटेरिया होता ते क्रायटेरिया इथे मीट होत आहे की नाही ते आपल्याला बघायचं आहे. सो फर्स्ट इज 3x स्क्वेअर मायनस 5x प्लस 3 इज इक्वल टू 0. या इक्वेशनचा आपण विचार करतो. सगळ्यात आधी बघायचं व्हेरिएबल. व्हेरिएबल आपल्याला पाहिजे 1. देअर इज ओनली वन व्हेरिएबल विच इज एक्स. एकच व्हेरिएबल आहे. त्यानंतर आपल्याला चेक करायचे असतात पॉवर किंवा इंडायसेस. सगळे इंडायसेस बघायच्या, एक्स पॉवर 2, एक्स पॉवर 1, एक्स पॉवर 0. ऑल इंडायसेस आर होल नंबर्स. आणि मॅक्झिमम पॉवर किती आहे किंवा मॅक्झिमम इंडेक्स काय आहे, मॅक्झिमम इंडेक्स म्हणजे एक्सचे मॅक्झिमम पॉवर किती आहे 2, मॅक्झिमम इंडेक्स इज 2. या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय होतात. देअरफॉर गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे जे दिलेले इक्वेशन आहे ते इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ठीक आहे, समजलं. सेकंड, 9y स्क्वेअर प्लस 5 इज इक्वल टू 0. 9y स्क्वेअर प्लस 5 इज इक्वल टू 0. यामध्ये एकच व्हेरिएबल आहे, दॅट व्हेरिएबल इज y. त्यानंतर वायचे जर आपण इंडायसेस चेक केले, वायचे मॅक्झिमम पॉवर आहे 2, इथे 5 आहे म्हणजे 5y पॉवर 0. तर इथे जे आपण इंडायसेस बघितलं ते इंडायसेस आहे 2 आणि 0 विच आर होल नंबर आहे, मॅक्झिमम पॉवर आहे 2. त्यामुळे या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतं. सो सेकंड वन इज ऑल्सो क्वाड्रॅटिक इक्वेशन. थर्डमध्ये एम व्हेरिएबल एम आहे इन्स्टेड ऑफ एक्स, व्हेरिएबल इज एम. एमची पॉवर बघा काय आहे, 3 आहे, 2 आहे. त्यानंतर एमची पॉवर आहे 0. 3, 2, 0 हे सगळे होल नंबर आहे. बट आपली मस्ट कंडिशन काय की व्हेरिएबलची जी मॅक्झिमम पॉवर असते ती पॉवर पाहिजे आपल्याला 2. बट इथे व्हेरिएबलची मॅक्झिमम पॉवर मिळते 3. सो दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. याला आपण बोलणार क्युबिक इक्वेशन. पॉवर 3 असेल तर त्याला बोलतात क्युबिक इक्वेशन. बट आपल्याला ते मेन्शन करण्याची गरज नाही. आपल्याला फक्त चेक करायचं आहे वेदर इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नो. तर दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. लास्ट, एल प्लस 2 इंटू एल मायनस 5 इज इक्वल टू 0. आता इथे जर बघितलं व्हेरिएबल काय आहे, एल व्हेरिएबल आहे एल. आता यामध्ये बऱ्याचदा मिस्टेक होण्याचे चान्सेस कसे असतात, आपण असं इक्वेशन बघणार, आपण बघणार की हां व्हेरिएबल आधी फाईंड करायचं, व्हेरिएबलची पॉवर चेक करायची, मॅक्झिमम पॉवर पाहिजे 2, एल आहे, एलची मॅक्झिमम पॉवर 1 आहे. सो दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. बट इथे असं नाही आहे. इथे नेहमी बघा 2 ब्रॅकेट दिलेलं आहे, 2 ब्रॅकेट मल्टिप्लाय करत आहे. ठीक आहे, 2 ब्रॅकेट मल्टिप्लाय करतात. त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला हे मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करायचं किंवा ब्रॅकेट सिम्प्लिफाय करायचं. कारण प्रत्येक आपल्याला बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. ठीक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे जे आपण 0ला इक्वेट करतो. पॉलिनॉमियल आहे म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्स ॲडिशन सबट्रॅक्शन अशा मॅथमॅटिकल ऑपरेशन एकमेकांशी कनेक्टेड पाहिजे. इथे काय, इथे 2 ब्रॅकेट एकमेकांना मल्टिप्लाय करतात. त्यामुळे सगळ्यात आधी फर्स्ट टास्क काय की आपल्याला हे ब्रॅकेट सिम्प्लिफाय करायचे आणि त्याला एका इक्वेशनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. सो एल प्लस 2 इंटू एल मायनस 5, एल इंटू एल मायनस 5 प्लस 2 इंटू एल मायनस 5 इज इक्वल टू 0. ठीक आहे, याने एलने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, 2ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. देअरफॉर एल स्क्वेअर मायनस 5l प्लस 2l मायनस 10 इज इक्वल टू 0. देअरफॉर एल स्क्वेअर मायनस 3l मायनस 10 इज इक्वल टू 0. त्यामुळे हे इक्वेशन आपण लिहू शकतो या फॉर्ममध्ये, एल स्क्वेअर मायनस 3l मायनस 10 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन कम्पेअर करायचं. एक व्हेरिएबल आहे एल, मॅक्झिमम पॉवर आहे 2, रिमेनिंग इंडेक्सेसची पॉवर आहे होल नंबर. दॅट मीन्स दिस इज ऑल्सो क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवा असे ब्रॅकेट असेल तर आधी ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायचं, त्याला ह्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं आणि त्यानंतर चेक करायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आत्तापर्यंत आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय किंवा एखादं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही आपण कसं व्हेरीफाय करते या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या. आता आपल्याला बघायच्या त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काय असतात किंवा रूट्सला अजून बोलतात सोल्युशन किंवा त्याला बोलतात झिरोज. ठीक आहे, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन और झिरोज ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन और सोल्युशन्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, या तिघांचा या तिन्ही टर्मचा अर्थ सारखाच आहे. ओके, तर आपल्याला रूट्स म्हणजे काय ते सगळ्यात आधी बघायचं आहे. त्यासाठी आपण एक क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक्झाम्पल घेऊया. एक सिम्पल क्वाड्रॅटिक इक्वेशन घेऊया. सपोज एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. एक व्हेरिएबल आहे एक्स, मॅक्झिमम पॉवर आहे 2 किंवा मॅक्झिमम इंडेक्स आहे 2. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूटचा अर्थ काय किंवा सोल्युशनचा अर्थ काय किंवा झिरोचा अर्थ काय. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, इक्वल टूचं साईन आहे, यामध्ये आपण लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड लिहू शकतो. राईट, तर ह्या इक्वेशनसाठी लेफ्ट हँड साईड आहे एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 आणि राईट हँड साईड आहे 0. ठीक आहे, आता यामध्ये
अशी कोणती व्हॅल्यू आहे एक्स. एक्स इज व्हेरिएबल. एक्स व्हेरिएबल आहे म्हणजे काय, एक्स वेगवेगळ्या व्हॅल्यूज घेऊ शकतं. एक्स इज व्हेरिएबल. अशी कोणती व्हॅल्यू आहे एक्सची की ज्याच्यासाठी लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड होणार आहे. ठीक आहे, काय बोलली मी, अशी कोणती व्हॅल्यू आहे एक्सची की ज्याच्यासाठी लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड होणार आहे. किंवा असं आपण बोलू शकतो की अशी कोणती व्हॅल्यू आहे एक्सची की जे गिवन इक्वेशन, दिलेलं इक्वेशन सॅटिस्फाय करतात, त्याला बोलतं रूट. आता हे काय बोलली मी ते समजवते. सपोज एक्स व्हेरिएबल आहे. एक्सच्या आपण वेगवेगळ्या व्हॅल्यू कन्सिडर करू शकतो. आपण एक्सची व्हॅल्यू 0 कन्सिडर करू, एक्सची व्हॅल्यू 1 कन्सिडर करू, एक निगेटिव्ह नंबरसुद्धा घेऊ, सपोज -1 घेऊ, एक्स इक्वल टू 2 कन्सिडर करूया. ठीक आहे, एक्सच्या डिफरंट व्हॅल्यूज कन्सिडर केल्या, डिफरंट केसेस कन्सिडर केले. आता एक्सच्या या डिफरंट व्हॅल्यूसाठी आपल्या लेफ्ट हँड साईड काय होतं किंवा मग दिलेली व्हॅल्यू ह्या इक्वेशनला सॅटिस्फाय करते की नाही ते आपण व्हेरीफाय करूया. एक्स इक्वल टू 0, LHS काय असणार, 0² -5 × 0 0 + 6. ठीक आहे, LHS येणार 6 आणि RHS किती आहे 0. दिस इम्प्लाइज लेफ्ट हँड साईड इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड. लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड इक्वल नाही आहे. याचा अर्थ काय, दॅट मीन्स एक्स इक्वल टू 0 डज नॉट सॅटिस्फाय गिवन इक्वेशन. डज नॉट सॅटिस्फाय गिवन इक्वेशन. एक्स इक्वल टू 0 दिलेलं इक्वेशन सॅटिस्फाय करत नाही. समजते. थोडक्यात काय, एक्सची व्हॅल्यू पुट केल्यानंतर ह्या दोन्ही साईड सारख्या आल्या पाहिजे किंवा इथे आपण इक्वेशन अशा फॉर्ममध्ये लिहितोय की राईट हँड साईड 0 आहे. सो थोडक्यात काय, एक्सच्या त्या व्हॅल्यूसाठी लेफ्ट हँड साईड 0 आली पाहिजे. तर ती जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू दिलेली इक्वेशन सॅटिस्फाय करेल आणि त्याला आपण बोलणार रूट. त्याला आपण ह्या इक्वेशनचं रूट बोलणार आहोत. एक्स इक्वल टू 1 जर पुट केलं तर 1 -5 + 6. So that is equal to 2. Again, not equal to 0. 2. This right hand side is 0. So LHS is not equal to RHS. Next, -1 put केले, -1² 1. -5 × -1 +5 + 6. व्हॅल्यू येते 12. नॉट इक्वल टू 0 म्हणजे x इक्वल टू -1 हे दिलेले इक्वेशन सॅटिस्फाय करत नाही आहे. x इक्वल टू 2 व्हॅल्यू पुट केली तर 4. 2² 4. -5 × 2 10 + 6. -6 + 6 इज इक्वल टू 0. एक्स इक्वल टू 2 या व्हॅल्यूसाठी LHS आपल्याला 0 मिळालेली आहे. RHS ऑलरेडी 0 आहे. याचा अर्थ काय, हिअर LHS इज इक्वल टू RHS. दिस इम्प्लाइज एक्स इक्वल टू 2 सॅटिस्फाईज गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक्स इक्वल टू 2 हे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॅटिस्फाय करते अँड देअरफॉर वी कॅन से फॉर दिस इक्वेशन एक्स इज इक्वल टू 2 इज अ रूट. एक्स इक्वल टू 2 हे ह्या इक्वेशनचं रूट आहे. समजलं रूटचा अर्थ काय. आता सपोज इथे मी अजून एक व्हॅल्यू पुट केली, एक्स इज इक्वल टू 3. एक्स इक्वल टू 3 व्हॅल्यू पुट केली, 3² 9 -15 + 6. 9 6 15 15 -15 0. अगेन ही व्हॅल्यू 0 आली. RHS 0 आहे. LHS इज इक्वल टू RHS इक्वल टू 0 किंवा आपण असं बोलू शकतो एक्स इक्वल टू 3 इज सॅटिस्फाईंग गिवन इक्वेशन. त्यामुळे एक्स इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. किंवा असं आपण बोलू शकतो एक्स इक्वल टू 2 अँड एक्स इक्वल टू 3 आर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन और एक्स इक्वल टू 2 एक्स इक्वल टू 3 आर झिरोज ऑर सोल्युशन्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर याला बोलतं झिरोज किंवा याला बोलतं सोल्युशन किंवा याला बोलतं रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आयडिया आली रूट्स म्हणजे काय. त्यामुळे रूट्सला आपण कसं डिस्क्राईब करू शकतो किंवा कसं डिफाईन करू शकतो. व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाय द गिवन इक्वेशन, given quadratic equation. Value of variable which satisfy the equation or for which LHS equal to RHS is called as root of given quadratic equation. व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल म्हणजे इक्वेशनमध्ये एक्स व्हेरिएबल असेल, वाय असेल, एम असेल, एल असेल, तर त्या एक्स किंवा एल किंवा वाय किंवा एनची व्हॅल्यू विच सॅटिस्फाय गिवन इक्वेशन की जे दिलेले इक्वेशन सॅटिस्फाय करतात याचा अर्थ काय थोडक्यात. और फॉर विच LHS इक्वल टू RHS की ज्याच्यासाठी लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड सारख्या येतात इज कॉल्ड एज रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याला बोलतात दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट. समजलं इथपर्यंत. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण हे समजण्यासाठी. x² + 4x + 4 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता इथे जर मी एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली, 1² 1 + 4 + 4 दॅट इज इक्वल टू 9. RHS 0 आहे. LHS इज नॉट इक्वल टू RHS. दिस इम्प्लाइज x इक्वल टू 1 इज नॉट रूट. किंवा आपण असं बोलू शकतो की x इक्वल टू 1 डज नॉट सॅटिस्फाय गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड देअरफॉर x इक्वल टू 1 इज नॉट अ रूट. ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू जर सपोज मी 2 पुट केली, -2 पुट केली, -2 पुट करूया, -2² 4 + 4 × -2 -8
प्लस 4, 4 प्लस 4 8, 8 मायनस 8 0, दॅट इज इक्वल टू RHS. आता या ठिकाणी लेफ्ट हँड साईडमध्ये ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू -2 पुट करणार, ही व्हॅल्यू 0 होईल, दॅट इज इक्वल टू RHS. म्हणजे LHS इक्वल टू RHS, दॅट मीन्स x इक्वल टू -2 इज सॅटिस्फाईंग गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ते दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॅटिस्फाय करत आहे, म्हणजे x इक्वल टू -2 इज रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट असणार आहे x इज इक्वल टू -2. समजलं इथपर्यंत? अजून एक गोष्ट लक्षात घ्या, क्वाड्रॅटिक इक्वेशनला मॅक्झिमम 2 रूट्स असू शकतात. किती? 2 मॅक्झिमम. जास्तीत जास्त किती रूट्स असू शकतात क्वाड्रॅटिक इक्वेशनला? 2. मॅक्झिमम 2 रूट्स. दिस इज ऑल अबाउट रूट्स. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काय असतात ते आपल्याला समजलं आहे. याचा ग्राफिकल सिग्निफिकन्स काय किंवा ग्राफिकली अर्थ काय ते आपण बघूया. हे तुमच्या सिलेबसमध्ये नाही, टेक्स्टबुकमध्ये नाही. दिस इज अन एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. इन केस तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही बघू शकता, अदरवाईज हा पार्ट स्किप करून पुढे मूव्ह होऊ शकता. तर ग्राफिकल सिग्निफिकन्स म्हणजे काय? आपण क्लास 9मध्ये लिनियर इक्वेशन बघितले, आता क्वाड्रॅटिक इक्वेशन बघतोय. ज्यावेळेस आपण लिनियर इक्वेशन बघितले त्यावेळेस आपण बघितलं की त्याला लिनियर का बोलतात, किंवा ज्यावेळेस लिनियर इक्वेशन आपण ग्राफिकली प्लॉट करतो, एक्स आणि वाय ॲक्सिसचा यूज करून ग्राफिकली प्लॉट करतो, त्यावेळेस आपल्याला नेहमी स्ट्रेट लाईन मिळते. आठवतं? लाईन मिळते, म्हणून त्याला बोलतात लिनियर इक्वेशन. लिनियर इन द फॉर्म ऑफ लाईन, म्हणून त्याला बोलतं लिनियर इक्वेशन. त्याच पद्धतीने क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्यावेळेस आपण ग्राफिकली प्लॉट करतो त्यावेळेस आपल्याला असा काही शेप मिळतो, असा असेल किंवा असा असेल. ठीक आहे, हे जनरलाइज घेते मी, म्हणजे जास्त डिटेलमध्ये जात नाही. ओव्हरऑल असा शेप आपल्याला मिळतो, याला बोलता पॅराबोला. याला काय बोलता? पॅराबोला. याला बोलता पॅराबोला. तर आपल्याला अशा शेपचा ग्राफ मिळतो. मग आता याचा रूट म्हणजे काय? रूटचा अर्थ काय? हा सपोज एक मी ग्राफ ड्रॉ केला, सो एक सिम्पल इक्वेशन x² - 2x + 1 इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही ग्राफिकली प्लॉट करा. तुम्हाला माहिती कसं ग्राफिकली प्लॉट करता. ज्यावेळेस तुम्हाला ग्राफ मिळेल तो ग्राफ तुम्हाला पॅराबोला शेपचा मिळणार आहे. सपोज एक ग्राफ मी ड्रॉ केला आणि मला असा पॅराबोला मिळाला. पॅराबोला शेपचा कर्व इथे मिळालेली आहे. आता हा आहे एक्स ॲक्सिस आणि हा आहे वाय ॲक्सिस. रूट म्हणजे काय किंवा 0 म्हणजे काय किंवा सोल्युशन म्हणजे काय? हा पॅराबोला किंवा हा ग्राफ एक्स ॲक्सिसला ज्या पॉईंटमध्ये कट करतोय, एक्स ॲक्सिसला जिथे कुठे तो टच करतो किंवा कट करतोय, तर याला बोलता झिरोज ऑर रूट्स. याला काय बोलता? रूट्स. त्यामुळे सपोज इथे व्हॅल्यू 1 असेल, इथे व्हॅल्यू 3 असेल. याचा अर्थ काय? आणि तुम्हाला हा ग्राफ दिलेला आहे की एक पॅराबोला आहे. हा पॅराबोला एक्स ॲक्सिसला 1मध्ये कट करतो, 3मध्ये कट करतो. याचा अर्थ काय? याचा रूट आहे 1 आणि 3. समजते? बट प्रत्येक वेळेस असाच तुम्हाला पॅराबोलाचा असाच फॉर्म मिळेल असं नाही. कधी तुम्हाला पॅराबोला असा मिळू शकतो निगेटिव्ह साईडला, किंवा असा मिळू शकतो, कधी कधी असा सुद्धा असतो. इमॅजिनरी रूट वगैरे असतात. तर थोडक्यात काय, एक्स ॲक्सिसला कुठे कट करतोय तो पॉईंट असतो दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट. समजलं? रूट म्हणजे काय ते होतं ग्राफिकल. त्याचा अर्थ ग्राफिकली आपण कसं इंटरप्रिटेशन करू शकतो. यानंतर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 1-2 प्रॅक्टिस एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. फर्स्ट प्रॅक्टिस एक्झाम्पल, आपल्याला चेक करायचं आहे की दिलेलं एक्सची व्हॅल्यू, एक्स किंवा वाय व्हेरिएबलची व्हॅल्यू दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे की नाही आहे. फर्स्ट क्वेश्चन, 2x² - 7x + 6 इज इक्वल टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. चेक इफ x इक्वल टू 3/2, x इक्वल टू -2 आर सोल्युशन. तर या इक्वेशनचे सोल्युशन आहे की नाही, सोल्युशन म्हणजे काय? रूट आहे की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. त्यामुळे सगळ्यात आधी काय, व्हॉट इज गिवन इक्वेशन? 2x² - 7x + 6 इज इक्वल टू 0. एखादी व्हॅल्यू दिलेल्या इक्वेशनचं रूट आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण काय करतो, एक्सची ती व्हॅल्यू किंवा व्हेरिएबलची ती व्हॅल्यू त्या इक्वेशनमध्ये पुट करतो आणि मग चेक करतो लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड इक्वल आहे की नाही. इथे सगळ्यात आधी आपण घेणार लेफ्ट हँड साईड, LHS इज इक्वल टू 2x² - 7x + 6. राईट हँड साईड आहे 0. सो थोडक्यात काय, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड मॅच व्हायची असेल तर लेफ्ट हँड साईडसुद्धा 0 आली पाहिजे. 0 आली तर एक्सची ती व्हॅल्यू त्या इक्वेशनचं रूट असणार आहे. सो फर्स्ट पुट x इज इक्वल टू 3/2. ज्यावेळेस आपण एक्सची व्हॅल्यू 3/2 पुट करू त्यावेळेस आपल्याला मिळणार LHS इज इक्वल टू 2 × 3/2² - 7 × 3/2 + 6. ओके, सो दॅट इज इक्वल टू 2 × 3/2² 9/4 - 21/2 + 6. 9/2 - 21/2 या दोन टर्म, 9 - 21/2 + 6. ही व्हॅल्यू किती असणार आहे? -12/2 म्हणजे -6. -12/2 म्हणजे -6. -6 + 6 0 मिळाले LHS. दॅट मीन्स LHS इज इक्वल टू
RHS is equal to 0. Therefore, x equal to 3/2 satisfies given quadratic equation. सॅटिस्फाय करता याचा अर्थ काय, x इज इक्वल टू 3/2 इज आपल्याला काय बोलले, रूट सोल्युशन इज सोल्युशन ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, याच पद्धतीने सेकंड व्हॅल्यू x इक्वल टू -2. x इक्वल टू -2 साठी LHS काय असणार आहे, LHS इज इक्वल टू 2 इंटू -2 स्क्वेअर -7 इंटू -2 प्लस 6 दॅट इज इक्वल टू 2 इंटू 4 8 मायनस मायनस प्लस 14 प्लस 6. सो दॅट इज इक्वल टू 28. LHS 28 आली, RHS 0 आहे, नॉट इक्वल टू 0, नॉट इक्वल टू RHS and therefore LHS is not equal to RHS and hence x is equal to -2 does not satisfy given quadratic equation. Quadratic equation satisfy करत नाही and therefore x equal to -2 is not a solution of given quadratic equation. The quadratic equation चं solution आहे 3/2, x equal to -2 हे solution नाही. Second question, if x equal to 5 is root of kx square minus 14x plus 5 is equal to 0 then find value of k. एक इक्वेशन दिलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि त्यानंतर x एक व्हॅल्यू दिलेली आहे आणि ही व्हॅल्यू दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे असं इथे मेन्शन केलेलं आहे. x इक्वल टू 5 इज रूट ऑफ kx स्क्वेअर मायनस 14x प्लस 5 इक्वल टू 0 देन फाइंड व्हॅल्यू ऑफ k. तर आपल्याला ही केची व्हॅल्यू काय असणार आहे, के म्हणजे हा कोणता नंबर असणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. क्वेश्चन समजला, दिलेलं व्हॅल्यू व्हेरिएबलची व्हॅल्यू रूट आहे, इज अ रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन kx स्क्वेअर मायनस 14x प्लस 5 इज इक्वल टू 0. रूट आहे याचा अर्थ काय, x इक्वल टू 5 विल सॅटिस्फाय गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, राईट. रूट आहे याचा अर्थ काय की ती व्हॅल्यू दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॅटिस्फाय करेल. तर सिम्पली काय करायची, ती जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करायची. सॅटिस्फाय करेल म्हणजे काय, हे इक्वेशन सॅटिस्फाय करता LHS इक्वल टू RHS होतं आहे, त्यामुळे आपण इथे एक्सची व्हॅल्यू पुट करणार 5. Therefore put x is equal to 5. This implies k into 5 square minus 14 into 5 plus 5 is equal to 0. Therefore 25k minus 70 या इथे व्हॅल्यू असेल प्लस 5 ने -5 आहे, -70 -5 is equal to 0. Therefore 25k minus 70 minus 5 minus 75 is equal to 0. Therefore 25k is equal to 75 and hence k is equal to 75 upon 25 that is equal to 3. And therefore value of k ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3. समजलं, अशा पद्धतीने आपल्याला यावर आधारित क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. सो बेसिकली काय लक्षात ठेवायचं, रूट ज्यावेळेस आपल्याला चेक करायचं असतं की दिलेले व्हेरिएबलची व्हॅल्यू रूट आहे की नाही, ती व्हॅल्यू दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये पुट करा. लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड सारखं आलं पाहिजे. थोडक्यात या केसमध्ये लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड दॅट इज इक्वल टू 0. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली म्हणजे दिलेली जी व्हॅल्यू आहे ती दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट असते. रूटला अजून बोलता 0 किंवा त्याला अजून बोलता सोल्युशन. दॅट्स इट. एवढीच एक गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे.